शुभ सन्मान मुख्य व्यासपीठ वाधा हरीश पाटील। तर इथे मॅच मात्र सुरू आहे। पहिल्या फेरीतील 5वी मॅच मैदानामध्ये रंगली आहे। वामजे विपक्ष वडवली या दोन बलाढ्य संघांमध्ये एका साईडला पाहू शकाल वडवलीचा तारणहार अष्टपैलू खेळाडू सतीश जाधव, दुसऱ्या बाजूला क्रिकेट कित्येक वेळा क्रिकेटचा ज्याला अनुभव खूप आहे तो मात्र सुभाष गोंधली यांच्यामध्ये बॅटर बघायला भेटेल। तर जसं पहिलं सत्र सुरू होईल तसं ऐकूया एक शिरवलीचा जबरदस्त आवाज माझे मित्र रोशन पाटील यांना मायक्रोफोन वरती। थँक्यू सो मच सौरभ पाटील। अर्पणीय पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे। प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आले आणि मने मात्र नम्र झाले। अशा प्रकारचं हे वातावरण इथे मात्र मैफिलीत केलं जाते। या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत। आमचे सौरभ पाटील मात्र जलपानासाठी रवाना असतील। पाहिजे खेळाचा आपल्याला पहिला पूर्वार्ध पाहायला मिळेल जिथे मॅच घडली जाईल वडवली विपक्ष वावंजे या दोन संघांदरम्यान। तर खेळाचा पहिला पूर्वार्ध गेम ऑन गेम स्टार्ट 3 2 1 गेम प्ले गेम ऑन गेम स्टार्ट। पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गवर इथे मात्र सज्ज झालाय। फर्स्ट बॉल पहिला बॉल अटॅकिंग मान आजमावलाय। बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार। पहिला येतोय दमदार शानदार रुबाबदार चौकार। मात्र आमचे मित्र जितू गोंधळी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल लगातार 3 षटकार लगातार 3 चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र वावंज टीमला। याच गावातील हे भूमिपुत्र आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जसं क्रिकेटच्या माध्यमातून गावदेवी 11 वावंज टीमचं नाव आहे त्याच दर्जाचं नाव जितू गोंधळी यांचं आपण सातत्यानं पाहतो। याच गावामध्ये उद्यापासून आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल। अजय वावंजाच्या या मैदानावरती जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र या दोन संघांकडून इथे मात्र घडला जाईल। तर इथे मात्र खुश खबर आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण यांच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा तुमच्या भेटीला येते। 25 डिसेंबर ते 26 डिसेंबर पहिलं पारितोषिक रोख रक्कम 40,000 रुपये भव्य दिव्य आकर्षक चषक पाहायला मिळतील। द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये आणि आकर्षक चषक मालिकावीरासाठी चषक आणि त्यानंतर कूलर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांसाठी आपल्याला चषक आणि शूज पाहायला मिळतील। आझाद मैदान नारायण या मैदानावरती ही भली मोठी स्पर्धा। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपर्क करू शकता। अमर पाटील भरत पाटील त्यानंतर मनोज पाटील विकी हजारी तकदीर माद्रे आणि त्यानंतर आमचे परम मित्र दुर्गेश पाटील हे आमचे रॉयल आयोजक या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतील। पहा इथे घडामोड घडली गेली। पहिला विकेटचं बदन वावंज टीमला पहिला दे धक्का प्रणय मात्रे बॅक टू द पवेलियन। पहिल्या विकेट्स पदन फलंदाज प्रणय बॅक टू द पवेलियन। चौथ्या बॉल वरती मात्र इथे विकेट्स पदन पाहायला मिळते। धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 6 धावा धाव पुस्तकावरती पाहू शकाल। पहिल्या संघातून जो जिंकेल ना त्यानं इथे थांबावं लागेल कारण सिद्धी करवले संघासमोर आपल्याला 2 हात करायचे याची सूचना असेल आमचे ऑफिशियल आयोजकांच्या माध्यमातून। इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती बॅटिंग मार्कवर सुभाष गोंधळी यांना पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून 2 बॉल मध्ये आपण 1 रन पाहिली। तर प्रणयकडे पाहिलं तर ज्याने 1 चौकार ठोकला ज्याने 3 चेंडू मध्ये 5 धावसंख्येचं योगदान दाखवलं तो खेळाडू सुद्धा बॅक टू द पवेलियन। डॉट बॉल ची इथे मात्र समाप्ती
पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर आयगाव देवी 11 वावनचे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली 6 वर. पतन गावदेवी 11 वाबनच टीमला दुसरा झटका फलंदाज बाद कॅप्टन कुल युवा जिगरबाज तेजस मुकादम बॅक टू द पवेलियन. अतिशय मोठी स्पर्धा सर्व खेळाडू इथे चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. मात्र या स्पर्धेची नियमावली अतिशय कडाक्ष आहे. ज्या पद्धतीनं मैदानाच्या मधोमध जे इन आउटचं बॅटिंगचं जे क्षेत्र आहे तिथे मात्र लक्ष्मण रेषा पाहायला मिळते आणि जे मार्किंग केलंय तिथे मात्र लगेचच फलंदाज बाद झाल्यानंतर आपण सज्ज राहायचंय ही आमच्या ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून घोषणा आहे. पाहिजे कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. जो पहिला फटका प्रणयच्या बॅटमधून आला त्यानंतर एकही मोठा फटका अजूनपर्यंत आला नाही वावंज टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. ओहो कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सागर वेस्ट इंडिज स्टाईल हे फिल्डिंग एफर्ट पाहू शकाल. ज्या पद्धतीनं किरण पोलार्ड असेल वेस्ट इंडिजचा त्याच पद्धतीचा खेळ टेनिस विश्वाच्या माध्यमातून सातत्यानं दाखवताना आपण सागरला पाहतो या क्रिकेटच्या महासागरावर. मात्र त्या जोग कार्य सुभाष दादा गोंधळी यांना सुद्धा इथे करावं लागेल. धावसंख्येची लयलूट करावी लागेल. पाहिजे धोका धोका मोका होता फिल्डरला
फिल्डर त्या ठिकाणी सज्ज असताना झेल पकडणं गरजेचं होतं. तर एक रन मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर आई गावदेवी 11 वावंजे संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 11. असतील त्यानंतर वैभव यांचा इतिहास सुद्धा अतिशय चांगला राहिला या स्पर्धेदरम्यान. अचूक पद्धतीचं हे गुणलेखन आणि गुणलेखक म्हटला तर समालोचकाच्या पाठीचा कणा आणि तो चांगल्या पद्धतीचा मजबूत पाहायला मिळते. त्यानंतर संगणक यंत्रणा आमचे जितू गोंधळी आमचे कॅमेरामन पाहायला मिळत आहेत हितेश आणि त्यानंतर आतिश भोईर यांचं एक चांगले योगदान प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. फटका बॅक साईडला इथे खेळायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकेबाजी जारी होत असताना मात्र फक्त सिंगल. आता मात्र बुलेट वेगानं खेळ मात्र साकार करावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली 12 धावसंख्येवर. नवीन फलंदाज अक्षय ज्याच्यामध्ये क्षमता आहे ज्याच्यामध्ये कुवत आहे ते पोटेन्शियल आता सिद्ध करावं लागेल. कारण संघाला धोका मग बिंदा ठोका हा मनमंत्र त्याला अवगत करावं लागेल. पाहिजे बॅटची इनसाइड एज आतली कडा पाहायला मिळते मात्र जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळत असताना तकदीर मात्रे तकदीरचा हा बादशाह आणि निश्चितच पुराणा चावल जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं लागत असतं आणि क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू तकदीर इथे मात्र ॲज यष्टीरक्षक म्हणून पाहायला मिळतोय. थोडीशी तफावत झाली. पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी या गोलंदाज सज्ज असताना चंद्रकांत एक चांगली क्रांती घडवण्यासाठी ती सज्ज असेल. या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या पोषक ठरल्या जातील वावंज टीमसाठी. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर एक चांगला असेल सतीश जाधव इथे पकडतोय झटका क्रमांक 3. गावदेवी 11 वावंज टीमला फलंदाज बाद होतोय अक्षय. तिथे दमखम दाखवली आणि बॉडीचा बॅलन्स करून एक चांगला झेल मात्र तिथे परावर्तित केला गेला. ॲज ओपनर म्हणून सुभाष गोंधळे यांना आपण पाहू शकाल अजूनपर्यंत खेळपट्टीवरती तळ ठोकून बसतायत. पंचांचा इशारा पाहायला मिळतोय वाईटचा. धावसंख्या आकार घेईल संघ जाऊन पोहोचतोय 13 आणि 2 संघांकडे पाहायचं झालं ना तर 2 संघ म्हटलं तर गोलंदाजीचा तोफखाना आणि निश्चितच ती सिंह गर्जना आपल्याला सातत्यानं या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू सतीश जाधव बॅक टू बॅक 2 झेल पकडतोय. अनाकलनीय अद्भुत क्रांतिकारी गोलंदाजी वडोली टीमच्या चंद्रकांतनं या मॅच दरम्यान दाखवली. अजून एक दे धक्का वावंज टीमला.
13 धावा धावपटलावरती. आणि स्टार्टिंग पासून जर विचार केला ना, पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अडखळत का खेळतायत असा प्रश्न त्यांच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून इथे विचारला जातोय. कारण दबाव तंत्राच्या छाताडावरती पाय देणारा संघ म्हणजे वावंजे संघ मात्र थोडासा दबाव मध्ये खेळतोय. फलंदाजापासून दूरवरचा प्रवास, पंचांचा इशारा वाईट आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. संघ जाऊन पोहोचतोय टोटली 14 वर. अजूनपर्यंत या ओव्हर मधील 2 चेंडू शिल्लक असतील. हर्ष 11 वडवली या नावानं आपण सातत्यानं वडवली संघाला पाहतो. ते नामकरण आमच्यापर्यंत इथे पोहोचलं जात आहे. चांगला फटका इथे खेळलाय, फिल्डर आहे तैनात. 1 रन. खऱ्या अर्थाने या ठिकाणी 2 धावा होत्या, मग का घेतल्या नाहीत या प्रश्नांची उकल, या प्रश्नांची उत्तर मात्र द्यावी लागतील संघनायकाला. उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नसतं आणि जबाबदारी म्हणजे काय हे ते सांभाळल्याशिवाय कळत नसतं. त्या जबाबदारीनं खेळ इथे साकार करावा लागेल. आपला मार्ग खरं तर आहे मात्र सोपं करून ठेवावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या वावंज टीमला चांगला फटका इथे परावर्तित केला गेला आणि इथे धोका आहे. रनआउटचा शिकार अजय. बॅक टू द पवेलियन. झटका क्रमांक 52 टीमला इथे पाहायला मिळेल 4. जावई बापू विनायक पाटील निगू यांचं इथे शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. जेव्हा जावई आपल्या गावामध्ये येतात त्यांची खातिरदारी चांगलीच होते आणि त्यांचं सुद्धा आदरातिथ्य सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल. जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या खेळीनंतर धावपटलावरती धाबा पाहायला मिळतील टोटली. आणि गावदेवी 11 बाबांचं टीमच्या टोटली गडी बाद झाले ते निश्चितच 5 गडी बाद होत आहेत. वा क्या बात आहे, काय कमालीची गोलंदाजी मित्र म्हणून सादर केली जातीये. बॅटिंग मार्क वर नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होतोय. ओमकार स्ट्राईक वरती इथे पाहायला मिळेल. प्रथमेश नॉन स्ट्राईक ए ला ओमकार. प्रथमेश 1 या धावसंख्येवरती खेळतोय मात्र ओमकारनं अजूनपर्यंत खातं खोललं नाही. तो आपल्याला नॉन स्ट्राईक ए ला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या भोवल्यावरती प्रकाशमय गोलंदाजी साकार करण्यासाठी प्रकाश म्हात्रे, हर्ष 11 वडोली टीमचा हा जुना जाणता खेळाडू आता गोलंदाजीच्या भोवल्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट. समालोचन कक्षेला इथे मानवंदना. क्रिकेट किंग स्टार खेचतोय ब्रँडेड षटकार. आता मात्र चांगल्या पद्धतीने सवारी केली मित्र म्हणेन प्रथमेशनं. कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. ती वाट मित्र म्हणेन वावंज टीमच्या प्रथमेशला आता सापडली आहे. बिग बॅटिंग. ओहो, आता सतीश त्यानंतर फिल्डर तैनात होतोय. भानुदास यांच्या माध्यमातून खास इथे झेल. जाऊन पोहोचते 22-35 ते 40 धावा जर झाल्या ना तर एक मित्र म्हणेन सन्मानजनक स्कोर इथे पाहायला मिळेल. कारण 2 संघांची ताकद आहे ती गोलंदाजी आणि गोलंदाजी जेवढी उत्तमोत्तम होईल तेवढा ठसनपणा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कश्मकाश हेरतंगीज मुकाबला येणाऱ्या उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रकाश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज झालाय. खेळपट्टीच्या मधोमध चेंडू का आदळला या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. सीमारेषा गाठलीये, चेंडू जातोय सीमा पार. 4 रन्स.
थँक्यू डीजे. पा आपल्या संघासाठी धावाधाव करतोय फलंदाज. बॅटिंग मार्कवर ओमकार. ओमकार की जय जयकार. चेंडू सीमा पार, शानदार रुबाबदार चौकार. हीच फटकेबाजी मात्र उपयुक्त ठरेल. येणाऱ्या उत्तरार्धासाठी आता सतीशनं सजेशन दिली, भानुदासनं सजेशन दिली प्रकाश मात्रेला. आता हा कानमंत्र किती उपयोगी ठरतोय हे सुद्धा साहेबू इथे पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल. ओ दांडी वाकवली असती मात्र इथे कहाणी में ट्विस्ट. काय घडले या बॉलवर. 22 हा चौकार. आणि वेळेनंतर त्यांनी संकेत स्थळावर इशारा दिला की बाबा इथे 4+1 पंजा येतोय. 5 धावेने धावसंख्या आकार घेईल. धावसंख्येचं आकलन संघ जाऊन पोहोचतोय 31. आता धावा बनल्या. आता ज्या धावा हव्या होत्या ना त्या धावा अजय इथे यायला सुरुवात झाली. वावंज टीमची म्हणजे गोलंदाजी आता धारदार होईल यात काही मात्र शंका नाहीये. मात्र बॅटिंग सुद्धा चांगली आहे. उत्कृष्ट दर्जाची ती वडवली टीमची. आणि आता मात्र चुकी केली सागर पाटील. हे काय केलं. चेंडू पर्यंत जाणं गरजेचं होतं. चेंडूची वाट पाहिली, चेंडूने त्याची नाही. चेंडू गेला 1 टप्पा सीमा पार. शानदार चौका. टप्प्यावर गेम होती आणि तो टप्पा इथे मात्र त्याच्या टप्प्यात आला नाही आणि तिथे मात्र चौका आला. धावसंख्या धावपटलावरती 35 रन्स. 6 गडी धारातीर्थी पडले गेले आणि हे फलंदाज बाद झाल्यानंतर ओमकार बॅक टू बॅक 2 चौकार खेचतोय. चौके पे चौका, चौके पे चौका. हिरो बनने का मौका ओमकार पाटीलला. ओहो फटका बनवायचा होता. बॅकफुटला गेले. फाईन लेग, लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा फटका त्याला टोलवायचा होता. मात्र रनआउटच्या स्वरूपानं त्याला मात्र माघारी जावं लागतं. स्टॉल पाहतोय. किती मोठ्या संख्येनं स्टॉल पाहू शकाल. शीतपेय, त्यानंतर अंडापाव, वडापाव, त्यानंतर आमचे परप्रांतीय सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे व्यवसाय करतात. क्रिकेटनं सर्वांना व्यवसाय दिलाय कारण खूप पैसा आहे क्रिकेटमध्ये. समालोचकांना, स्कोररला, पंचांना, आमचे लाईव्ह वाले खूप पैसा क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने पाहतो. लाखो कोट्यावधींची उड्डाणे रायगड ठाण्यामध्ये गाठली जातात या 3 ते 4 महिन्यात. खेळाचा कदाचित पहिला पूर्वार्ध इथे एंड होईल आणि पहिल्या इनिंग नंतर स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतील. आईगावदेवी 11 वावंज टीमच्या टोटली 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता. हर्ष 11 वडवली टीमला. डीजे मात्र सत्कार सोहळा पार पाडला जाईल. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 37 धावसंख्येची. मी सकाळी ज्यावेळी 9 वाजता या मैदानामध्ये रिपोर्टिंग केली, सकाळपासून जे आमचे या स्टेजवरती जे 3 कोच आहेत ना ते भरलेलेच आहेत. इथे मायेची उभ आहे बालचंद्र पाटील यांची आणि इथे मात्र मायेची उबदार शाल याच गावातील जावई बापू जमाई राजा रॉयल म्हणजे राजा आणि विनायक पाटील निवू गावातील एक ग्रामस्थ यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा इथे पार पाडला जातो. एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांचा मात्र आदरातिथ्य सत्कार सोहळा इथे पार पाडला जातोय. खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मंच मात्र क्रिकेटसाठी पाहायला मिळतंय आणि खेळाडूंच्या माध्यमातून एक चांगला पंच इथे मात्र मारला जाईल.
खेळाचा पहिला पूर्वार्ध इथे समाप्त होतोय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या धावपटलावरती पाहिली टोटली 36 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 37 धावसंख्येची. दोन संघांचा विचार केला तर तुल्यबळ संघ या गटातून अनेक वेळा एकमेकांसमोर आले, एकमेकांच्या रणनीती एकमेकांना ठाऊक आहेत आणि त्यानुसार इथे साहेबू इथे रणनीती आखली जाईल. आणि पुन्हा एकदा दोन्ही संघनायकांना आमच्या कॉम बॉक्स कडून आमच्या आयोजकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. कॉम बॉक्स मध्ये इथे होतोय फेरबदल. कॉम बॉक्स मध्ये येथील आमचे मित्र साहेबू भंडारी, तर त्यानंतर आमचे कयूम शेख शेदिल ट्रॉफीचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी आपण वावंजाच्या डीबी बाई मैदान या मैदानावरती एक मोठी स्पर्धा एन्जॉय केली आणि या स्पर्धेला आमचे एक चांगले व्यक्तिमत्व रॉयल आयोजक डीबी बाई मात्रे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्यानंतर आमचे खासम खास विकास दादा, तर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये येतील साहेबू भंडारी, मॅम ड्रॉम ब्राह्मण करवले. वेल असे ऐकूया एक सुमधुर संगीत. शब्दकोट आपल्याला रोशन पाटील ॲटम शिर्डी का त्यांना मोठ्या स्पर्धेमध्ये आमंत्रित केले जातं, इन्व्हाइट केले जातं, कारण त्याला कारण आहेत खूप चांगलं समालोचन. या परिसरातनं आमच्या परिसरातनं असे समालोचन करतात यांचा आम्हाला अभिमान. शिव भक्त आमचे जवळचे मित्र रोशन पाटील ॲटम शिरिवली. विचार केला असेल शिरिवली या परिसरातनं इतका मोठा समालोचन घडेल ही खूप मोठी अभिमानास्मक गोष्ट आहे. आणि आपण बघितलं तर प्रेक्षक वर्ग आवर्जून या स्पर्धेचं मनमुराद आनंद लुटतायत. तर नारायण आणि पोसरी, जयगावदेवी नारायण आणि जयगावदेवी पोसरी दोन्ही संघनायक आपण समालोचन कक्षामध्ये या. दुसऱ्या फेरीतील लढत तुमच्यामध्ये होईल. तर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आपण नाणेफेकीसाठी ॲज अ कॅप्टन प्रदीप पाटील, आय मीन बा. परिचय आहे खऱ्या अर्थानं पोसरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. त्याच्यानंतर नारायण संघाचा संघनायक आपण देखील कोण आहे कॅप्टन? भारत पाटील. भरपूर वर्ष 10 ते 12 सीझन खेळतो आपल्या संघासाठी. आणि आपण बघितलंय ज्या खेळाडूचं मी सातत्याने प्रदीप तकदीर मात्रे सांगू शकेन की तुमचं नाव आम्ही सातत्याने घेत असतो. तुम्ही संघ घडवलाय. आज जो संघ आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हते तर मग रायगड परिसरातील देखील नावा असे एक नामचित्त संघ त्यांना डेनिफेट 2 हात करत असताना आपल्या वाकलन संघाने भरपूर संघर्ष दिला आणि जिंकले काही सामने तेही, पण देखील वडवली बी. असा एक संघ एक काल वाकलन होता. मात्र वळूया सामन्याकडे. सामना काय बोलतोय. पहिला चेंडू हो हो पुराणे चावल. भरपूर क्रिकेट त्यांच्यामध्ये दडले आतमध्ये आहे आणि त्याचं मात्र आता प्रात्यक्षिक मैदानावरती त्याचा संघ खेळतोय. हा मॅचच्या दुसऱ्या सत्रात तिथे धावा बनल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना वावंजे संघाच्या आणि 37 धावांचं लक्ष. म्हटलं गेलं उल्लेख खूप सुरेख होतं की गोलंदाजींचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आहेत. गोलंदाज तयार आहेत. राईट आर्म राऊंड विकेट उशिराने खेळले. पहा खबर पॉइंटच्या डोक्यावरून. मात्र काय क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण त्यांना ठाव आहे. इथे योगेशने चेंडूला थांबवलंय. त्यांना प्रत्येक गोष्टीचं ठाव आहे की इथे एक धाव भरपूर महत्वाची आहे. धावेचं मोल काय असतो जाऊन विचारा. धावेचं मोल काय असतं जाऊन विचारा त्या काय केलेल्या घेसर बी संघाला. ते संघनायकाला विचारा की काय गमवावं लागलं. दुर्गेश पाटील ॲज पॅकर होते संघाचे. मात्र अक्षरशः क्वार्टर फायनल मध्ये माऊली लेम काकडा संघाचं लक पॅक चालू आहेत. कुमार इथे 1 डे फिनिश मध्ये चॅम्पियन ठरला. त्याच्यानंतर कालचा दिवस खरोखर गाजवला. हा सन्मानजनक खेळाचा प्रयत्न उशिराने केले. अगदी 2 मॅच संपला. डेंजर झोन मध्ये होते. इथे नकारच आहे नॉन स्ट्राईक यांनी धावेचं. या खेळाडूला आपण पाहू शकतो आघाडीला आलाय सतीश जाधव, आय मीन ब्राव ह्या नावाने परिचित आहे. लगातार तकदीर मात्रे खूप मोठा खेळाडू. म्हणजे खेळाडू किती मोठा आहे
आणि किती छोटा आहे हे सांगण्यापेक्षा खेळाडू करेल काय, आता स्थिती काय आहे, सावणा कुठे आहे आणि आपल्याला काय करायचंय, म्हणजेच करना बहुत कुछ चाहते हैं, लेकिन हो नहीं रहा है भाई, करना बहुत कुछ चाहते हैं. तर नारायण संघाचा संगणक यायचा पण नाणेफेकीसाठी. नारायण संघाचा संगणक भरत पाटील, पोसी संघाचा कर्णधाराने आपली उपस्थिती इथे दाखवली आहे. जो कोणही असेल संगणक, कोणी असू शकतो, कोणी येतात पहा. करोड्या संघाची सातत्याने कृषा जागृती संघाची संगणक आतापर्यंत 2 झाले. कारण आय मीन डेफिनेटली साई पाटील हा सातत्याने संगणकाची भूमिका करत होता. मात्र इथे अजय आला होता यावर्षी. जशी सीझन सुरुवात झाली तेव्हा अजयकडे ते सूत्र सोपवले होते राहुल भाई यांनी. राहुल भाई यांचा उल्लेख खूप मोठा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. मात्र संघ थ्याप क्वालिफाय होत नाही. इथे मात्र 22च्या रूपात आलेलं. आमच्या पहिलाच कैलास पाटील यांचं सांगायचं तर सांगू तेवढं कमी आहे. कारण अतिशय चांगले दक्ष पंच काय असतात ना, त्यांचं प्रात्यक्षिक मी म्हणेन जे पंचांच्या भूमिका करतायत या परिसरातनं, आमच्या परिसरातनं, आमच्या ग्रामपंचायत मधलं तर पहिलं नाव नक्कीच कैलास पाटील याचं येईल. कारण यांनी माझं अगदी माझा जवळचा मित्र. पण काय पंचांची भूमिका, जबाबदारी आहे. बा एखाद्या चेंडूवरती काय घडतो प्रथमतः, जेव्हा चेंडू बीट होता, लिडिंग एज आहे का, बॅटचा कडा आहे, पायचित आहे, हा चेंडू स्वेर आहे, बऱ्याचशा गोष्टी. प्रथम ज्यावेळेस गोलंदाज धावत येतो चेंडू फेकायला नॉन स्ट्राईक हँडकडनं, त्यावेळेस स्टिकच्या त्या पट्ट्या आहेत स्टिक समोर आखलेल्या, त्याही चेक करायला लागतात गोलंदाजाला. पण ज्यांना रिव्हर्स अटेंड केलाय, लिंकेज आहे, पायाचा आहे, बॅटचा कडा आहे का बघायचं आपल्याला. 2 पंच तर अजून शांत आहेत. आणि माणसांचा इशारा इथे कोणताही येत नाही, म्हणजेच फलंदाज सेफ आहे. 2 पंच निर्णय घ्या. हो हो हो, आमचे प्राप्ती लाईव्हचे जितूदादा गोंदली यांचे तिथे भरपूर आभार आहेत. भरपूर इतकं मेहनत आणि इतक्या कटाक्षाने त्यांनी इथे आम्हाला प्रतिसाद दिला. आमच्या हजेंद्र दादा यांचे स्वर्गीय असे लवशेठ पाटील स्मृती चषकात त्यांचं खूप मोठे योगदान आहे. योगदान सर्वांचं आहे. इथं मात्र हा पहिल्या फिरती खेळ चालू आहे मैदानावरती. अंतिम सामना, अंतिम सामन्यातील हा शेवटचा सत्र. प्रेक्षक वर्गाला इथनं एक सांगू शकेन, सामना खूप मोठा होईल. हा शेवटच्या षटकापर्यंत पोहोचेल ह्याच शंकाने. अंतिम षटकामध्ये सामना पाहायला भेटला तर कालच्या दिवसात आपल्याला असे सामने भरपूर पाहायला भेटले. गोलंदाज तयार उशिराने, काही चलाक्या आहे, डायरेक्ट हिट, बॅकसाठी कोणी नाही. मात्र पहा काय आले शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक, वा. आणि मात्र इथे चेंडूला त्यांनी गॅदर कॅरी केले, बॅकअप दिले. षटक क्रमांक पहिला संपल्याचा इशारा येतोय कैलास पाटील यांचा. तर धावा आपल्याला पाहायचे आहेत 5. काय संघर्ष आहे तोपर्यंत जाऊया आमचे डीजे. टीम मीटिंग नकोय. तेजसचा वापर करतील दुसऱ्या षटकामध्ये. दुसरं षटक महत्वाचं असेल. जिथने येणारा प्रत्येक षटक, हात षटक तर भरपूर महत्वाचा आहे. मात्र इथने काय किमया साधेल, आपली भेदकता स्पष्ट करेल का. तर नारायण संघाचा संगणक, आपण नाणेफेकीसाठी आपल्याला वारंवार इथे कॉल केला जातोय. आपण या स्पर्धेचे आयोजक आहात. नारायण संघाचा संगणक तर आमचे आदरणीय सन्माननीय अब्दुल भाई शेख यांचे इथे यशोचित सन्मान केलं जाईल मंचावरती. या आपण आपली मोलाची उपस्थिती आणि तुमचं येणं आणि आमच्या स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाची तुम्ही शोभा वाढवलीत तर तुम्हाला इथे नक्कीच सन्मानित केलं जाईल. ही भारतीय संस्कृती आहे. पहा, अतिथी देव भवन. तसेच मान्यवरांचे देखील मान सन्मान इथे केले जातात. खूप रंगधुमाळी आणि हे रोमहर्ष स्पर्धा आठवण प्रत्येकाला राहतो. कारण दरवर्षी या स्पर्धेची आतुरता असतो प्रत्येक खेळाडूला. तकदीर पाटील काय फलंदाजी करतात तिथे खराब फलंदाजी म्हणता येईल, कारण ही अपेक्षा नाही आपल्याकडनं. कारण आपण खूप मोठा पूर्ण चावल उल्लेख केला. खऱ्या अर्थाने मी हे शब्द मीही म्हणणार होतो आणि रोशन म्हटला. कारण रोशन या स्थितीला सध्याच्या घटिकेला च्या परिसरात निघेल. जरी रायगड डिस मधला असला तरी मात्र समालोचन
काय असतं आणि किती शब्द त्यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटतात हे त्यांनी दाखवलंय प्रत्यक्षात. म्हणूनच त्याला मोठ्या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं जातो. आणि क्रिकेटबद्दल आणि मातृभाषेतनं किती संस्कृत असतील, शुद्ध मराठी शब्द पुन्हा एकदा सफल झाले. यावेळेस पाहायचं आहे तकदीरला एक्झॅक्टली बादच करायचं होतं, मात्र बहाल करावं लागतो आपली विकेट. पहिल्या विकेटचं झाली ते पतन, पहिला ते धक्का तकदीर मात्रे यांच्या स्वरूपात लागला जातोय. यावेळेस मात्र या गावदेवी वडवली संघाला डीजे. हे जीव लगा. हा जीव कुठेही लागतो, कुठेही लावा. जिथे लावाल तिथे मात्र मनापासून लावा, तिथनं तुम्हाला मिळेल, काहीतरी मिळेल. कारण म्हणतात आमचे जोडीदार, यावेळेचा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप. कैलास पाटील बाहेर येत आहेत, खराब दर्शवत आहेत. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन, हे लक्ष असू द्या. तुमची टीम मिटिंग तुम्ही अपील करू शकता पंचांवरती. मात्र इथे निर्णयामध्ये ज्यावेळेस पंचांना एक्झॅक्ट समजलं नाही त्या चेंडूवरती ते दोन पंच एकत्र येतील. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणि जे आपण थर्ड अंपायरची माग ज्यावेळेस दोन पंच एकत्र येतील त्यावेळेसच घेतला जाईल. लक्ष असू द्या, प्रत्येक संघाची क्रॉसिंग पट्टी आहे. आतापर्यंत प्रत्येक 4 संघ जिंकलेले आहेत. ते 2 सामने आपल्याला दुसऱ्या फेरीतील पाहायला भेटतील. ओ शॉट नागपुटला येऊन आपल्या नावाचा परिचय दिले डीजे ब्रावोच्या स्टाईलनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, संघर्षमेव चौकार. डीजे नक्कीच, कारण सामना संघर्ष आहे, संघर्ष केला जातो. मेहनतीची पराकाष्ठा इथे दाखवावीच लागेल. रंगदेवतेला कोणाचा विजय मंजूर आहे, कोणाला घरचा रसा द्यायचा हे मात्र ती ठरवेल. हे नियतीला काय मंजूर आहे. मात्र इथनं गोलंदाजांना भरपूर मेहनत करावी लागेल. गोलंदाज तयार. ओ व्हाट अ बॉल, फुल लेंथ ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप. अगदी पुढे ठेवला चेंडूला. गती पहा तेजस्वी. तेजसच्या नावात किती उल्लेख आणि कितीही त्याचं आपण वर्णन केलं तर खूप काय होतं. तेजस म्हणजे तेज, सूर्यासारखा तेजस्वीपणा त्याच्यामध्ये असायला हवं. आणखी बेनिफिट देऊ शकतो तो, भरपूर काही करू शकतो. कारण आपल्या नावात सूर्याचा समावेश होतो. सूर्यदेव, सूर्यनारायण, नारायण. ओहो, ऑन साइडला थोडीशी अपल होऊन डान्सिंग द ग्राउंड डीप मध्ये. वाडा फिल्डिंग. हा दर्जा आहे. तुम्हाला वाटचाल पुढे करायची असेल तर हे द्यावं लागेल, हे करावं लागेल. हे क्षेत्ररक्षण तुम्हाला भरपूर काही देऊन जाईल. आणि इथे मात्र काय धावा रोखल्या जातात. म्हणेन इथे मिस्टेक झाली होती, पुढे सरकले होते क्षेत्ररक्षक, मात्र तरी देखील चेंडूला त्यांनी गॅदर केलंय. अक्षय क्षेत्ररक्षक होते. अक्षय, हे क्षेत्ररक्षणाची गरज आहे. त्यांना ठाव आहे की इथनं धावा आपल्याकडे खूप कमी आहेत. असे म्हटलं जातात, जो तो असतो, माझे जोडीदार मित्र म्हणतात, जो तो असतो ना तो आपापल्या परीने. मग मनोबल काय सांगतो आणि तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही ठरवा. ही वेळ तुमच्या बरोबर सतत आहे. ब्रावो आणि उडवलाय आणि चेंडू थांबत नाहीये. अगदी डीप मिड विकेटच्या सरळ डोक्यावरून षटकार. प्रदीप पाटील म्हणजेच बाळाने आपली इथे उपस्थिती दाखवली आहे. तर मनोज पाटील देखील आले आहेत. 2 संघनायक. नाणेफेकीचा कॉल आमचे कृष्णादादा हजारे आमच्या स्पर्धेचे आयोजक मंडळीमधले आहेत. ते ग्रामस्थ मंडळ ढारेन यांच्या शुभ हस्ते
या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा पहिला बिग फाईट मॅच सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणारा सामना खूप मोठा असेल. तत्काळ चालू सामना तितकाच मोठा आहे. मात्र बघूया नाणेफेकीचा कॉल. ऑन द टॉस जयगाव देवी पोसरी संघाने नाणेफेकी इथे जिंकली आहे. बॉल फर्स्ट प्रथम क्षेत्ररक्षण करणार तर प्रथम फलंदाजी करावी लागेल स्वीकारावी लागेल ती म्हणजेच दुसऱ्या सामन्यात जयगाव देवी नारायण संघाला. वळूया मॅच कडे. खूप चांगला मॅच पहा. प्रेक्षकांमध्ये एक चिंतेचं सावट आहे की प्रेक्षकांना एक ठाव आहे की सामना गेट ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जावा आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा प्रत्येक सामना तुम्हाला ते सांगून जातो की गोलंदाजावरती भरपूर दडपण असतं. फलंदाज काय अडमतडम कशी बॅट घुमवू शकतो. कारण धावसंख्या 18 धावा, लक्ष आहे ते तब्बल 37 म्हणजे अजून लक्ष थोडासा लांब आहे. मटका वारा शॉट चेंडू जातो यावेळेस बरोबर मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार मात्र काय षटकार टोकला फलंदाज सागर पहा. जसा सतीश ब्रावने षटकार टोकला सतीश जाधवच्या बॅटने देखील षटकार आलाय. एक चौकारही आलाय म्हणजेच डबल फिगर मध्ये दोन दुहेरी अंकामध्ये खेळतोय वैयक्तिक. तर मात्र सागरने आगाज केलाय षटकारानं. बॅकफुटला खेळायचं होतं मात्र चेंडू पण वेट केली आणि चेंडू जातो इथने डॉट. हा जो एसटी मागे चेंडू जातो ना ज्यावेळेस बॅट आणि चेंडू याच्यामध्ये कोणताही कलेक्शन होत नाही कनेक्शन होत नाही त्यावेळेस मात्र एक असं असतो की चेंडू अतिरिक्त असेल की डॉट हा प्रश्न असतो. आणि आम्हाला ते पंच कळवतात कारण पंच ज्यावेळेस थांबले की समजायचा तो चेंडू डॉट आहे. उशिराने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन कव्हर पॉईंटला अक्षरशः कापून खेळण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न चांगले आहेत मात्र लगातारचे 2 डॉट चेंडू म्हणजे मारलेल्या षटकारानं ना कुठं तरी मुक्ती मिळाली आहे गोलंदाजी करत असणाऱ्या गोलंदाज अक्षयला. अक्षय खैरे हा खैरे यांचा परिचय खूप आहे आमच्या गावाबरोबर देखील. त्यांचे काही नातेवाईक आहेत आमच्या घरात. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन वेट करतात मात्र आउटसाइड ऑफ स्टिक कैलास पाटील बाहेर आले. दर्शवतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. इथे मात्र अक्षयला विचार करावा लागेल कारण षटकार ऑलरेडी आलेला आहे. आपल्याकडे धावांचं कोटेशन खूप कमी आहे आणि धावसंख्येचा आकडा या क्षणाला आपण जर बघितलं गेलं तर तब्बल 25 गाठली आहे. म्हणजे इथनं 12 धावा हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. नसतं यार ओव्हर पिच तर वेट केली जातो इथे. रोखले चेंडूला. दुसरी धाव. संकटमोचक म्हटले की मारुती रायांचा इथे उल्लेख होईल. भगवान खूप मोठी हा प्रभू रामचंद्रांच्या बरोबर त्याने अक्षरशः अख्ख्या लंकेला जाळून निस्ता नामोनिशान करून टाकले त्या लंकेचं. आणि तिथे मात्र म्हटले गेले त्यावेळेस रामायण जुनं रामायण त्याच्यामध्ये काय सुरेख म्हटले रावण हे कोई साधारण वानर नहीं है. अरे हे भगवान परमात्मा है भाई. ये साधारण वानर के रूप में है लेकिन उनके अंदर जो है ना वो भगवान खुद है. ये जान गए थे. रावण को तो वैसे भी मालूम था मरना तो है लेकिन इस बार बल्लेबाज मरे. सागर को आना होगा पेवेलियन की ओर. बड़ा झटका. मी पहिलेच उल्लेख केले जसा टर्नवरती आलो तसा उल्लेख केला की सामना खूप थरारमय नाट्यामध्ये जाईल. नाट्यमय सामना जिंकायचा आहे का बाजून आपण पाहू शकाल वडवली संघाला मात्र हार आम्हालाही मंजूर नाहीये. आम्ही हार मानणार नाहीत हे पटवून दिलंय या षटकात. काय दोन्ही बाजूनं आगाज करतोय. एक पात्री अभिनय असतो मात्र इथे दोन्ही बाजूनं नृत्यनाट्य करताना हे कलाकार रंग मैदानावरती. ओ लीडिंग एज घेऊन एसटी मागे शॉट
फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवतात. इथे चेंडू थांबला, डेफिनेटली 3 धावा इथे थांबतात. धाव कंप्लीट केले. षटक क्रमांक तिसऱ्या षटकाचं झाली तर सांगता. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या धावपलकावरती 28. अजूनही जवळ येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज आहे ती 9 धावांची. संघर्ष आहे या सामन्यामध्ये, मेहनत करावी लागेल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या वावंजे संघ इथनं 100% कमेंट देईल का मात्र अंतिम षटकामध्ये पाहायला भेटेल. तोपर्यंत जाऊया आपण पुन्हा एकदा डीजे. तर आमचे प्रदीप दादा सोरमेकर मॅचला एन्जॉय करतात घर बसणं. दोन्ही संघाला शुभेच्छा. असं नाही की त्यांनी वामनजे संघाला शुभेच्छा. इथं असे खेळ असा करा की विजय व्हावं क्रिकेटचं, विजय व्हावं आमच्या स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषकाचं, आणि विजय व्हावं या भव्य दिव्य आयोजनाचं. काय कमेंट दिल्या जातात आणि काय आम्हाला इथे माहिती पुरवतात आमचे प्राप्ती लाईव्हचे आमचे जितू दादा गोंधळी. गोलंदाज तयार. हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज अक्षय पाटील. याच्या आधीचे अक्षय खैरे होते. खैरेने तिसरा षटक खूप चांगला आला, कारण पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार. त्याच्यानंतर काय मोमेंटम बदललं, स्वतःला सावरलं. हे म्हणजेच अग्नी परीक्षा होती त्याच्यासाठी. त्या 5 चेंडूची मारतात त्याच्या खऱ्या अर्थाने त्यांनी. आणि पुन्हा एकदा रणअप चुकतोय. काहीच घडतो काय एक्झॅक्ट गोलंदाजाला 9 धावांची गरज आहे. 6-9चं समीकरण 6-12 असतात. 6 अल्ट्रा होताना बघितल्यात, 6-22 होताना बघितल्यात. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चित काही नाही. 6 चेंडूंमध्ये 3 धावा देखील डिफेन्स करताना आम्ही त्या गोलंदाजांना बघितल्यात. मात्र इथे या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये काय सामना चालू आहे, प्रेक्षणीय सामना. प्रेक्षकांना आपले डोळे थेट गोलंदाजांनी फलंदाजाकडे ओढून घेणारी ही सामन्याची रचना आहे. आणि गोलंदाजावरती जास्तीत जास्त दार आपल्या संघासाठी त्याला बनाव लागेल. विघ्न हरता तूच सुख करता, हे सुखाचं आस्वाद जर तुम्हाला विजयात रूपांतर करायचं असेल तर इथनं अशीच गोलंदाजी करावी लागेल अक्षय पाटीलला. पहिला चेंडू तर अक्षयने 2 वेळा रिधम चुकतो. संगीतबद्ध काही सॉन्ग बनत असेल त्यावेळेस त्यांना पुन्हा रिप्ले केले जातोय. आणि त्याच्यानंतर आमचे इथे भूमिपुत्र आहेत शिवा मात्रे. भरपूर सॉन्ग त्याने आपले आवाज तमाम महाराष्ट्रभर आम्ही देशाचा विचार करत नाही, मात्र या ठाणे रायगडमध्ये अक्षरशः धुमधुमला. त्या शिवा मात्रेला देखील खरोखरच हा चेंडू किती खराब आहे. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू. पंच बाहेर येतीलच यात शंका नाहीये. दुष्काळ आहे. त्यात जर 13वा महिना आला तर सामुग्री संपेल आणि मग होईल उपासमार झाली की मग स्टॅमिना सावकाश हस्ती एकदम मग कमी होत जातो. म्हणजे आपल्याकडे धावा कमी आहेत. दुष्काळात 13 महिना येईल याच्या आधी इथनं देखील स्वतःवरती बॅलन्स कंट्रोल दाखवलं अक्षय खैरेने. मी म्हणेन खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाला इथनं करतो मी सलाम, कारण त्याने पहिल्या चेंडूवरती ठोकला होता गोलंदाजाने षटकार. त्याच्यानंतर काय त्याने गोलंदाजी केली आहे भेदकता. ओव्हरपिच होता डीजे ब्रावो. मात्र लेग ची अपील केली जातोय. मात्र इथनं एक धाव स्टोपाकडे स्ट्राईक घेण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही, कारण अजून त्याला ठाव आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवायच्या आहेत 7. फलंदाज किती बाद झाले आणि आम्हाला इथे आलेल्या स्थितीच्या अपुल्या स्मृतीला द्यावी मथी. अभंगामध्ये तुकोबारा खूप सुरेख ओव्या आहेत. तुकोबारांच्या असोत, ओव्या माऊलींच्या असोत, या आपल्यापर्यंत आजही खऱ्या अर्थाने वाचनाच्या माध्यमातून त्या वाचल्या जातात आणि गायनाच्या माध्यमातून इथे त्यांना शंख पुकाराच्या आवाजाने गायल्या जातात.
तर खूप सुरेख काय गोलंदाजी, ही गोलंदाजी हवी आहे. सुभाष गोंदले अँड कंपनी हे दोन्ही अक्षय, अक्षरशः अक्षय. 3-5 समीकरण. चेंडू शिल्लक आहे 3, धावा बनवायच्या आहेत 5 आणि धावा ह्या कंपल्सरी 5 बनवाव्याच लागतील. कारण कालच्या सामन्यामध्ये आम्ही एक सामना पहिला बघितला, तो घेसर संघाने जिंकला होता. या जे नियम असतात स्पर्धेला, त्या नियमांचा आधार चेसिंग कंपल्सरी हे नियम त्यांच्यासाठी धावून आलं आणि ते म्हणतात तुम्ही नका जाऊ, तुम्ही थांबा, तुम्ही जिंकणार, तुम्ही जिंकला आहात. इथे ते सांगून गेले. म्हणजेच आमचे घोरड सर देखील खूप चांगले म्हणायचे आम्हाला. झाले बहु यावेळेस चेंडू थोडेसे सफल झाले. ओपी चेंडू रूपांतर षटकारात, हा संघर्ष संपुष्टात आणणारा षटकार. सानू यांचा आवाज आणि चित्रपट होते फुल और काढे. हा खूप चांगले कलाकार होते त्याच्यात. अमरीश पुरी कोण विसरेल, अमरीश पुरी होते. त्याच्यानंतर रजा मुराद हे देखील होते त्या चित्रपटात विलनच्या भूमिकेत. तर जाऊया आपण माईक ओपन वरती. आमचे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच